हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण. आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कसा वाटते कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आत्ता सकाळचे वाजलेले आहेत 8:30 आणि आत्ता मी ब्लॉग स्टार्ट केलेला आहे. तर वीरला टिफिनला काय दिलेलं आहे ते मी एकदा तुम्हाला दाखवते. इकडे दिलेला आहे मी बटाटा आणि दुसऱ्या टिफिन मध्ये दिलेला आहे मी डाळिंब. आहे उपवास, एकादश आहे आज आणि रात्री ना साबुदाणे आणायचं माझ्या लक्षातच नाही राहिलं. तर मग सकाळी आता साबुदाणे आणलेत, भिजत घातले होते बट ते अजून भिजलेले नाही आहेत. मग म्हटलं आता दूध आणलं 1 लिटर, म्हटलं मसाला दूध बनवावं आणि मग मसाला दूध घेतो आणि थोड्या वेळाने साबुदाणे भिजले की मग साबुदाण्याची खिचडी आणि झिरकं खातो. तर वीच्या टिफिनसाठी काय बनवलेलं आहे ते बघते. आता मी आलेला आहे दूध मसाला न्यायला खाली. काकांकडे पण एक्सपायर झालेलंच होतं दूध मसाला. आधी एका शॉपमध्ये प्रसादला पाठवलं होतं, तिथे पण ते हेच झालेलं होतं, एक्सपायर झालेलं होतं. आता डायरेक्ट इकडे स्मार्ट बाजारमध्येच जावं लागेल. बघते आता हे जात आहे की काय. अजून वीरला स्कूलला पण पाठवायचं आहे. साठी आणलं हे बघा, मी आता बनवलंय मसाला दूध आणि माझी श्री आत्ता झोपेतनं उठली आहे. बाबा घ्या, बाबा तुमच्यासाठी. हे श्री बेबीसाठी आणि ते आईसाठी. हे माझ्यासाठी का? ओके, हे माझ्यासाठी. ओके, हे तुझ्यासाठी. टेस्ट कशी झाली आहे मला सांगा. वाह, सुख. छान झाली आहे ना? मस्त झालंय. तू हा पी ना बच्चा, थंड झाला आता, गरम नाहीये. पी. थोडीशी साखर कमी आहे ना बाबा, फक्त. छान. कशा आहे बेबी? कशा आहे? मसाला दूध. यम्मी यम्मी. माझे श्रू झोपेत न उठले. केश कसे झाले तर नाव नाव करायचे हा बच्चू. ओके ओके बेबी. वीर गेले आता स्कूलला. यांनी सोडवलं. मला काही कुठे भेटलंच नाही मसाला. हे जाऊन परिवारमध्ये गेले आणि तिथनं घेऊन आले. मग तेव्हा मी बनवलं. मसाला दूध. मला विचारते हे काय ते कशी करते. कशा कशा करतेस? पॅक पकडा बच्चू. यांनी आतापर्यंत 5-6 वेळा चुका केल्या, शेतकऱ्यांना मार्गदर्शन काढले मसाला दूध आणि आता हे महाराष्ट्राला पिकाला लावायला लागले. छान आहे ना? चहा आहे. अरे वा. विधानसभेच्या अधिवेशनामध्ये फ्रेंड्स, तर आम्ही निघालेलो आहोत गावामध्ये परिवारामध्ये किराणा करण्यासाठी. तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा. आपल्याला रताळी घ्यायची आहे. माझ्या श्रीची पोणी बघा मी कशी घातली आहे. ये चिप्पू चिप्पू. कशी केली बच्चा? चिप्पू चिप्पू. I'm trying to hide from the demons inside my mind. There's nowhere to go, no matter how hard I try. They show I've tried a million different ways to leave. Oh my, why can't I not find the key? It's too dark, no one shows me how to see. No, I don't wanna fall too deep. No, I don't wanna fall too deep. No, I don't wanna fall too deep. No, I don't wanna fall too deep.
तिकडे असू शकता बरं का. या. रताळी आंबे आहे ते रताळी थोडेसेच आहे. आम्ही आलोय रताळी घ्यायला गेलो होतो मालदड रोडला मला एक ठिकाणी दिसले पण ते खूप छोटे होते, तिथे नाही घेतले. आणि हे मला बोलत होते की संगमनेर कॉलेज आहे त्याच्या समोरचं, तिथे एक आजी बसतात, तिथे छान भेटतात. मी त्यांना म्हटलं नाही आपण मालदड रोडला जाऊ, तिकडे बघितले. बाबा इथे असू शकता, तर तिकडे नाही भेटला तर आम्ही आजीकडेच चाललोय तिकडे बघायला. आता इथे एक मार्केट आहे, नाही बघायचे बाबा इथे, जाऊ तर डायरेक्ट तिकडेच जातो. आणि श्रीवने आलेली आमच्यासोबत, कारण श्रीव शेजारी गेलेली होती काकूकडे आणि तिला बोलते यांनी चावी पण दाखवली की श्रीव चल यायचं का हो, नाही म्हटली ती, तिथेच खेळली. मी पण विचारलं नाही, आली खेळते तिथेच. कारण ट्युशनला जे छोटे छोटे मुलं आले होते ना त्यांची ट्युशन सुटलेली आहे पण त्यांचे पॅरेंट्स अजून घ्यायला आलेले नव्हते, म्हणून ती तिथेच थांबली आहे, त्यांच्यासोबत खेळते. तर आता आम्ही जातो बघतो तिथे भेटतात की नाही. आता नाही भेटले तर यांनी नेलं दुसरीकडे तर बरं होईल. काय बाबा आता तुम्ही डायरेक्ट घरी नेणार, मी एक तर साबुदाणे खूप थोडेसे भिजत घातलेले. बाबा हा उपवास नाही तर खाल्ली असती पाणीपुरी पण. झाडं बघा किती छान आले. एवढे झाडं लावते बाबा पण माझं एक झाड व्यवस्थित येत नाही. वाईस एक नंबर आहे सगळं करते. एकादशी संपल्या आता. फायनली आम्हाला आजीकडे भेटले आहे तर रताळे. आणि बाबांना टाकायचे गाडीला पेट्रोल म्हणून चाललं. तर काय कुठे चाललं बाबा, पेट्रोल कुठे टाकता बाबा, पेट्रोल पंप. आमची जेवण वगैरे झालेली आहे आणि किराणा आणला होता मगाशी, तर तो किराणा आता मला भरून ठेवायचा आहे. तर किराण्यात मी काय काय आणलंय ते दाखवते तुम्हाला. तर हे बघा एवढं सगळं माझा किराणा झालेला आहे 5,500 रुपयांचा. श्रेयू नको येऊ मध्ये मध्ये, आता एवढा मी भरून ठेवते आणि मस्त निवांत आता झोपतो. कारण भाजी वगैरे सगळं काही निवडून झालेलं आहे आणि आता किराणा भरून झोपायचा. सकाळी उठल्यानंतर बिरला टिफिन पण बनवायचा आहे. तर चला बाय बाय, गुड नाईट. तर आज माझं किचन तुम्ही बघू शकता किती क्लीन झालेलं आहे. मी पूर्ण आज हे किचन आवरलेलं आहे. इकडे जे आहे फिल्टर हे पूर्ण साफ केलेलं आहे आणि इकडे किचन पण तुम्ही बघू शकता पूर्ण असं क्लीन झालेलं आहे. आता मला करायच्या आहेत चपात्या. इकडे ठेवलेली आहे मी भाजी गरम होण्यासाठी, तवा तापतोय. तर वाजलेला आहे 12:30 आणि आत्ता मी हे म्हणजे दिवसभर मी सगळा नाश्ता वगैरे झाला, भाजी बनवून झाली, वीचा टिफिन झाला आणि पूर्ण किचन मी आवरत होते. ते इकडे फ्रीज पण मी खूप छान प्रकारे आवरलेला आहे. इथे खूप जास्त पसारा होता तो पण आवरला आणि आतमध्ये मी फ्रीज पण क्लीन केलेलं आहे पूर्ण असं. तर इकडे मम्मीने ही गावठी अंडी आणलेली होती. आज नाही खाता येणार कारण काल होती एकादश, त्याच्यामुळे आज तर नाही, उद्या ते खाऊन टाकू कारण आता लागतो आहे श्रावण. आणि इकडे पण मी ना म्हणजे आता हे पूर्ण असे किचन ट्रॉली नाही आहेत म्हणून इथे असे कडाप्पा आहे आणि हे मी असं आवरून ठेवलेलं आहे पुसून वगैरे. आणि देवपूजा पण खूप छान केली होती आज, पूर्ण देवांना अंघोळ वगैरे घातलेली आहे. तर असं माझं काहीसं किचन आवरून झालेलं आहे. आणि इकडे हॉल पूर्ण काही आवरलेला नाही आहे, असं साधं सिंपल आहे. इकडे आलेला आहे प्रसाद जेवण करायला कारण वाजलेले आहे 12:30 आणि आज मी हे हॉल पण छान असं आवरून ठेवणार आहे. एक
एक आवरत आहे, कारण सकाळपासून आवरते, कारण टिफिन वगैरे पण बनवून झाला, नाश्ता पण झाला, त्याच्यानंतर भाजी बनवून झाली, पीठ वगैरे मळून ठेवलेलं होतं. आता फक्त गरम गरम चपात्या करायच्या आहेत, जेवण करायचं आहे. आणि असं छान आवरलं तर एकदम घरामध्ये फ्रेश वाटते. कपडे लावलेले आहेत मशीनला, तर कपडे झाले असतील. अजून मला बेडशीट वगैरे ते पण धुवायला टाकायचे, खालचा गादीचा आहे तो पण धुवायला टाकायचा आहे, सर्व क्लीन करायचं आहे. तर बऱ्यापैकी घरातलं काम आवरून झालेलं आहे आणि अजून थोडंफार बाकी आहे, तर ते पण मी पूर्ण करते. आधी पहिलं जेवण करून घेते, गरम गरम चपात्या करून, तर नंतर भेटते तुम्हाला. तोपर्यंत बाय बाय. आणि श्रेव पण गेलेली आहे शेजारी दादीकडे, ती पण उठलीच आज 9:30 वाजता. हा माझा सेकंड डे आहे, सेकंड डेची मॉर्निंग आहे, तर मी ब्लॉग बनवत आहे. आणि श्रेव ना 9:30 वाजता उठली. त्याच्यानंतर श्रेव आता दादीकडे गेलेले आहे. दादीसोबत मला बोलली की आई मला दादीकडे जायचे, मला नेऊन सोडव म्हणून, तर ती तिकडे गेलेली आहे. तिला पण जेवण करायला मी बोलून घेते. आणि तोपर्यंत चला बाय बाय.